शेतकरी मित्र नमस्कार, स्वागत आहे शेतकरी बांधवांना। आपण आपल्या शेतकरी मित्रांसाठी आपले जे शेतकऱ्यांचे आवडते व्यापारी आहेत रोहन भाऊ वैद्य, अगदी गेल्या 3 महिन्यापासून प्रत्येक शेतकऱ्यांना कापूस बाजार भावाचे अपडेट असेल, तूर बाजार भावाचे अपडेट हे देण्याचं काम आपण केलेले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, तत्पूर्वी जर आपण नवीन असेल तर चॅनल फॉलो करून घ्या आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की या व्हिडिओतून नक्की त्यांचा फायदा होईल। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊयात एकंदरीत तुरीची आवक कशी आहे आणि एकंदरीत तुरीला आज बाजार भाव काय मिळतोय। तर रोहन दादा, तुरीची आवक कशी आहे आजची बाजारामध्ये? तुरीची आवक आता 100% कमी झालेली आहे कमी झाली आवक आणि तुरीचे भाव सध्या थोडीशी कमी झालेली आहे। बरं, गेल्या आठवड्यात काय भाव होते तुरीचे? गेल्या आठवड्यात 8,100 चे भाव होते, गेल्या आठवड्यात 8,000 रुपये, 7,900, 7,800 पर्यंत बाजार झाला। तर मित्रांनो, आपण जर बघितलं गेल्या आठवड्यामध्ये तर 8,100 रुपयापर्यंत प्रति क्विंटल हा टॉपच्या आणि चांगल्या तुरीचा क्वालिटीचा म्हणजे त्याला बाजारभाव होता। आजच्या घडीला जर आपण बघितलं तर चांगला जर हे बघितलं तुम्ही तर हा देखील एकदम टॉपचाच माल म्हणता येईल याला देखील आज 8,000 रुपयापर्यंत पांढऱ्या तुरीला आजचा बाजार भाव मिळतोय। तर रोहन दादा, आपल्याला एकंदरीत काळ्या तुरीचा भाव सांगता येईल काय भेटतोय काळ्या तुरीचा? काळ्या तुरीचे मित्रांनो आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांनी आज काळ्या तुरीचं म्हणजे लागवडच कमी केलेली आहे, पण आज जर आपण बघितलं तर एकंदरीत काळ्या तुरीला बाजार भाव जास्त झालेला आहे। पण आपण एक 10-5 वर्ष अगोदर जर बघितलं तर काळ्या तुरीला भाव कमी असायचा आणि पांढऱ्या तुरीला जास्त असायचा, पण आज 1,000 रुपयाने काळ्या तुरीला बाजार भाव जास्त आहे आणि पांढऱ्याला कमी आहे। तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आपण नक्कीच ज्याला जास्त मागणी आहे, ज्याला जास्त बाजार भाव मिळतोय त्याची नक्कीच आपण लागवड केली पाहिजे, त्याचं उत्पादन आपण घेतलं पाहिजे। नक्कीच आपण पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद।